विठ्ठल विठ्ठल म्हणतो तो इथ्थल इथ्थल हवा जाते त्याच्या तोंडातून, त्याला विठ्ठल सुद्धा म्हणता येत नाही. उठून उभं राहायला त्रास आहे, चालायला त्रास आहे, तो कधी पंढरपूरच्या वारीला पायी जाईल. हे टाळकरी कीर्तनात उभे राहतात, टाळ घेऊन नाचतात. त्याला नाच म्हणलं तर त्यांनी नाचता येईल का सांगा? आमचा काही आग्रह नाही म्हणत, मला वेळ कमी आहे ना जास्त का आता सांगायची. मी काय तुम्हाला म्हणणार नाही संकीर्तनच करा, तुम्ही उभेच राहा, तुम्ही त्याच्यात भजन म्हणून नाचाच, असं काही माझं म्हणणं नाही. जर संकीर्तनाच्या काळामध्ये तुम्हाला खरंच आवडल्यासारखं झालं असेल, ज्याला बाहेर जायचं असेल लघुशंकेला लघवीला वगैरे, तर संकीर्तनाच्या काळात त्यानं जायचं, हातपाय स्वच्छ धुवून परत मंडपात प्रवेश करायचा स्वच्छरीभूत होऊन. असंच त्यांनी येऊन बसायचं नाही. म्हातारपण ती तरुण स्त्री बसली होती, तिच्या मांडीवर त्यांनी दोन वृद्ध झोपले होते. नारदजी म्हणले मी आश्चर्य पाहिलं, पण म्हणजे जाऊ दे, कोणी असतील आपल्या रस्त्याने जाऊ लागले नारदजी पुढे. त्या तरुण स्त्रीने नारदाला हाक मारली, भोभो साधू क्षणम तिष्ठम चिंतामपि नाशयत दर्शनम तव लोकस्य सर्वथा गहरम परम. तुमच्या दर्शनानं पाप निवृत्त होतं, आपण कोण आहात थांबा. नारदजी महाराज थांबले. मग तिला विचारलं कोण आहेस तू? कासित्वम कामे माचे मा नार्यका पद्मलोचना वद देवी सविस्तारम सस्य दुःखस्य कारणम. तुझ्या दुःखाचं कारण काय आहे? तू सुकलीस काय एवढी? आणि तुझ्या मांडीवर त्यांनी झोपलेले म्हातारे कोण आहेत? मग तिने स्वतःचा परिचय दिला, महाराज अहम भक्ती रीती ख्याता, माझं नाव भक्ती आहे. इमो मैतनो मतो, हे माझे दोन मुलं आहेत. ज्ञान वैराग्य नामानो काल योगेन जर्जरो, यांचं नाव ज्ञान आणि वैराग्य आहे. हे काळाच्या प्रभावानं जर्जर म्हणजे म्हातारे झालेले आहेत. मला दुःख या गोष्टीचं आहे. मी आई आहे, मी तरुण आहे, आणि माझी मुलं माझ्या समोर म्हातारे झालेले आहेत. एका आईनं तरुण असावं, मुलांनी म्हातारं व्हावं, हे कोणत्या आईला सहन होईल? म्हणून त्या मुलांची मस्तक मांडीवर घेऊन मी बसलेली आहे. माझ्यावर कृपा करा आणि याला पूर्वस्थितीमध्ये आणा. ती स्वतःचा पूर्ण परिचय देते. माझं उत्पन्न द्रविडे साहम, मी द्रविड देशामध्ये जन्माला आले. बुद्धिम कर्नाटके गता, कर्नाटकात भक्ती वाढली. क्वचित क्वचित महाराष्ट्र, कुठं कुठं महाराष्ट्रामध्ये तिला मान सन्मान प्राप्त झाला. आणि गुजरात प्रांतामध्ये गेल्यानंतर गुर्जरे जीर्ण कामगतः, मी गुजरात मध्ये गेल्यानंतर जीर्ण झाले. पण मी गुजरात मधून जेव्हा वृंदावनात आले, वृंदावनीने पुनःप्राप्य नवीन स्वरूपिणी, मी वृंदावनात आल्यानंतर तरुण झाले. पण खंत करण्यासारखी गोष्ट अशी आहे की माझी मुलं म्हातारे झाले. आता मी काय करू? हे का झालं ते सांगा. नारदजींच्या समोर ती बोलू लागली. भक्ती सामान्य नाही म्हणायचं, भक्ती महाराणी आहे. तिच्या हातामध्ये कंकण आहेत. कंकण म्हणजे बांगड्या. बायकांच्या हातात बांगड्या घातलेल्या असतात ना. कारण जर प्रश्न विचारला तुम्ही बांगड्या का घातल्या, त्याला माहित नाही त्याचं कारण, पण घालतात एवढं खरं. हातात घातलेल्या बांगड्या हे समर्पणाचं लक्षण आहे. लग्नाच्या आदल्या दिवशी नवरीला हळद लावून चुडा भरला जातो. हे चुडा बांगड्याच भरण्याचं कारण काय आहे? ती संदेश देते सगळ्या लोकांना, ज्यांच्याशी माझा विवाह त्यांनी ठरलेला आहे, मी त्यांच्या समोर समर्पित होणार आहे. सगळं समर्पण. ती स्वतःच्या गावाचा त्याग करते, बापाच्या नावाचा त्याग करते, कुळाचा, गोत्राचा, आडनावाचा, सगळ्यांचा त्याग करते आणि समर्पित होते. लग्न झालं, अंतरपाठ बाजूला झाल्याबरोबर तिचं नाव जर विचारलं तर स्वतःचं नाव आणि त्याच्यापुढे वडिलांचं नाव लावत होती. आता ती पतीचं नाव सांगते. समर्पण आहे. पण हातातली कंकण हे समर्पणाचं प्रतीक आहे. भक्तीच्या कमरेला कमरपट्टा आहे. तो कमरपट्टा म्हणजे संयमाचं प्रतीक आहे. ज्याच्या जीवनात भक्ती आली त्याच्या जीवनात संयम येतो. तिच्या पायामध्ये पैंजण आहेत. बायका पायात पैंजण का घालतात? ते सदाचाराचं प्रतीक आहे. समर्पण, संयम, सदाचार. भगवंतावरचं प्रेम म्हणजे भक्तीचा प्राण आहे. तिचा जो श्वास आहे ना महाराज, हे भगवंतावर केलेलं प्रेम आहे. अशी असणारी श्रेष्ठ भक्ती. पण दुःखी झालेली आहे. तिचे मुलं ज्ञान वैराग्य, तिचा पती आहे परमात्मा, तिचे मुलं आहेत ज्ञान आणि वैराग्य, एवढं तिचं सामर्थ्य आहे, आणि ती दुःखी आहे. तिने सांगितलं माझं दुःख घालवा. काय हे दुःख आहे? का म्हातारे झाले सांगा. मग नारदाने सांगितलं भक्ती हे कलियुग आहे, आणि या कलियुगामध्ये भक्तीला महत्व आहे, ज्ञान वैराग्याला नाही. हे कलीच्या प्रभावाने म्हातारे झालेले आहे. भक्ती म्हणजे मग त्या कलीला का राहू दिलं राजा परीक्षितने इथं? कारण त्याला बांधून टाकलं होतं. त्याला पुन्हा त्याने इथं काय येऊ दिलं ते सांगा. ते म्हणजे कली जरी खराब असला, त्याचे दुर्गुण आधी सांगितले. ते म्हणजे यदा मुकुंद भगवान क्षाम त्यक्त्वा स्वपदम गतः तद्दिनात कलिराया सर्व साधन बाधका.
ज्या दिवशी भगवान श्रीकृष्ण परमात्माने जो धामाला गेला त्याच दिवशी कली आला आणि काय करू लागला, सगळ्या साधनांमध्ये बाधा निर्माण करू लागला. हा त्याचा दोष सांगितला. आता त्याचा गुण सांगितला. पुढे बोलू.